नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं यशोदीप आय एस अकॅडमी अमरावती या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अत्यंत करंट असा इश्यू असलेला किंवा सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या UPSC आणि MPSC जे मराठीमध्ये होतं त्या सर्व गोष्टीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल अर्थात UNSC संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद हा अत्यंत ज्वलंत किंवा ताजा असा करंटचा प्रश्न आपण घेऊन आलेला आहोत. मित्रांनो, मला एक गोष्ट अशी आढळली की विद्यार्थ्यांना UN अर्थात युनायटेड नेशन्सच्या जे 6 ऑर्गन्स आहेत त्या संदर्भात काही माहिती नाही असेल तर मराठीमध्ये मटेरियल त्यावर अवेलेबल नाही आहे. मला काही विद्यार्थ्यांकडनं डिमांड आली की आपण सर यावर, आणि मला तर मुळात त्यांनी प्रश्न केला की अफगाणवर काही व्हिडिओज आम्हाला द्या किंवा अफगाणवर काही माहिती आम्हाला व्यवस्थित द्या, कारण मराठीमध्ये तशी माहिती कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अवेलेबल नाही आहे. मित्रांनो, तर आज तोच विषय घेऊन आपण अफगाणचं तर नेक्स्ट सेशनमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणारच आहे, बट सध्या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल हे तत्पूर्वी समजून घेणे आवश्यक आहे. म्हणजे अफगाण असो किंवा तालिबानी असो यांचा विषय समजून घेण्यासाठी किंवा ग्लोबल लेवलला काय चाललं आहे किंवा ग्लोबल लेवलची जे काही इंटरनॅशनल पीस आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्था म्हणू आपण, त्यासाठी UNचं जे काही ऑर्गन्स आहे किंवा UN कशा पद्धतीने काम करते हे समजणं अत्यंत आवश्यक वाटते. त्यामुळे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद हे आपण सर्वप्रथम समजून घेऊयात. तर चला मित्रांनो, आजच्या या सेशनला आपण स्टार्ट करूया. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल या संदर्भात काही माहिती मी तुमच्याशी प्रॉपरली शेअर करणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी फक्त ती लक्षात घ्यायची आहे व्यवस्थितपणे. बघा मित्रांनो, UNSCचा जर विचार केला तर याला एक बॅकग्राऊंड आहे ज्याला आपण पार्श्वभूमी म्हणू. एक सेकंड. UNSCचा जर विचार केला, याला एक बॅकग्राऊंड आहे, पार्श्वभूमी आहे. ती पार्श्वभूमी काय आहे, ज्याला आपण म्हणू सेकंड वर्ल्ड वॉर, म्हणजे दुसरं महायुद्ध. दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी, ज्याला 1 सप्टेंबर 1939ला स्टार्ट झालं, 1945ला ते त्या ठिकाणी संपलं. ठीक आहे. आता सेकंड वर्ल्ड वॉर वगैरे या वर्षावर आपण समोर बोलणारच आहे. फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ही फॉर्म कशी झाली, तर फॉर्म होण्यामागे काही पार्श्वभूमी आहे. मी तुम्हाला हवं तर त्या पार्श्वभूमीकडे आधी घेऊन जातो. युनायटेड नेशन ही एक युएनची एक ऑर्गन आहे, संयुक्त राष्ट्रसंघाची एक प्रमुख ऑर्गन आहे 6 ऑर्गनपैकी. आता यामध्ये काय असतं ते आपण एक लक्षात घेऊ की याची गरज का भासली, इथे आपण आधी चर्चा करूयात. एवढं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो की UN अर्थात युनायटेड नेशन्स हे फॉर्म कसं झालं, मग याच्या ऑर्गन्स आपण जे 6 ऑर्गन्स आहे या 6 ऑर्गनवर आपण बोलूयात. ठीक आहे. आधी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर, ज्याला आपण म्हणून दुसरं महायुद्ध सुरू झालं, त्याची डेट इथं मी मेन्शन केली आहे 1 सप्टेंबर 1939 ते 1945 1945ला. आता इथे सहभागी संघ त्या ठिकाणी दिलेला आहे, सहभागी गट त्यामध्ये विभाजले गेले होते. एक आहे मित्र राष्ट्र. मित्र राष्ट्रांमध्ये आपण म्हणूयात की ब्रिटन आणि अमेरिका, अर्थात ब्रिटनचा हा प्रमुख रोल. आता नेमकं ही भानगड आली कशी हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की ब्रिटन हे जागतिक महासत्ता त्यावेळेला होता. अर्थात या जगातील बहुतेक राष्ट्रांवर आपण सुद्धा पारतंत्र्यामध्ये ब्रिटनच्याच होतो, चायनासुद्धा होता त्यावेळेसचा, पाकिस्तान, भारत, बांगलादेश हे सर्व एकत्रित, अफगाण वगैरे हा अखंड जो भारत होता ते सर्व ब्रिटनच्या पारतंत्र्यामध्ये होता. बाकी युरोपमधील काही कंट्रीजसुद्धा ब्रिटनच्या पारतंत्र्यामध्ये होते. अर्थात ब्रिटन ही महासत्ता त्या ठिकाणी बनत चालली होती. ही गोष्ट जापान, जर्मनी आणि इटली या नव्याने उदयास आलेल्या कंट्रीजना खटकत होती. अर्थात या तीनही कंट्रीजने काय केलं आहे की जपान, जर्मनी, इटली या तीनही कंट्रीजने एक गोष्ट त्या ठिकाणी केली की ब्रिटनला समोर न जाऊ देता यांना आपल्याला इथे थांबवायचं आहे किंवा यांना इथं संपवायचं आहे. यासाठी यांच्यामध्ये एक छोट्या युद्धाला सुरुवात झाली. छोट्या युद्धाला सुरुवात जेव्हा झाली तेव्हा जापानने त्या युद्धाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. जापानने ब्रिटनच्या काही भागांवर हल्ला केला. तो हल्ला केल्याने ब्रिटन विरुद्ध जापान असं युद्ध सुरू झालं. जापानने जर्मनी आणि इटली यांची मदत घेतली. इटलीचे
जे काही प्रमुख होते ते मुसोलिनी त्या ठिकाणी होते. नाव लक्षात आपल्याला ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने, मुसोलिनी. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जर्मन चान्सलर हिटलर, तुम्ही सर्वांनी नाव ऐकलं असेल. याने नाझिस्ट इस्टॅब्लिश केला आणि नाझीवादी बनून त्याने या ठिकाणी जर्मनमध्ये सत्ता हस्तांतर केली किंवा सत्ता हस्तगत केली. सुरुवातीला सैनिक किंवा आर्मी चीफ म्हणून काम करत असलेला हिटलर तो त्या ठिकाणी चान्सलर किंवा हुकुमशहा डिक्टेटर त्या ठिकाणी बनला. जपानचे पंतप्रधान त्यावेळेस टोजो होते. ठीक आहे. या सर्वांनी मिळून मित्र हो सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये शत्रू राष्ट्र, आपण याला का म्हणतो कारण हे हारलेत त्या कारणाने याला शत्रू राष्ट्र असं आपण म्हणूयात. मित्र राष्ट्र का म्हणतो कारण हे जिंकलेत. यांच्यामध्ये एक गोष्ट आहे, यांच्यामध्ये एक रशिया सुद्धा इन्व्हॉल्व्ह होता, बट रशिया हे एक तटस्थ होता. एक गोष्ट ध्यानात घ्यायची आहे तुम्हाला की रशियाने जपान, जर्मनी, इटली किंवा शत्रू किंवा मित्र राष्ट्र या कुठल्याही ठिकाणी सहभाग न घेता रशियाने काय केलं आहे, तटस्थ भूमिका निभावलेली आहे. परंतु अमेरिका सुद्धा, एक गोष्ट आणखी ध्यानात घ्या, अमेरिका सुद्धा या युद्धामध्ये सहभागी नव्हता, बट अमेरिकेचा सहभाग नंतर आला. आता तो कधी आला, काय आला, यावर आपण पुढे बोलणार आहोत. सेकंड वर्ल्ड वॉर झाल्यानंतर जगामध्ये अशांती पसरत होती. बघा आता इथे प्रत्येक गोष्ट लिहिणं मला शक्य नाही. ज्या गोष्टी मुख्य आहेत किंवा जे हायलाईट करणं अत्यंत आवश्यक आहे ते मी 100% हायलाईट करेल. बाकी तुम्हाला फक्त थेरॉटिकली फॉर्ममध्ये समजून घ्यायचं आहे. हा टॉपिक नेमका अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. ठीक आहे मित्र. एक गोष्ट या ठिकाणी आणखी ध्यानात घ्या की सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये अमेरिकेचा रोल मूळतः नव्हता. अमेरिका या युद्धामध्ये सहभागी सुद्धा नव्हता. परंतु ब्रिटन विरुद्ध हे शत्रू राष्ट्र यांच्याशी हे युद्ध सुरू असताना ब्रिटनने त्या ठिकाणी अमेरिकेकडे संदेशा पाठवला की मदत हवी आहे वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी. कारण ब्रिटनने एक आणखी चूक त्या ठिकाणी केली, जी चूक आपण आपल्या बाजूने म्हणतो, त्यांच्या बाजूने ते योग्य होते की भारत हा सुद्धा या युद्धामध्ये आमच्या बाजूने सहभागी आहे. त्यावेळेस हंगामी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचं सरकार या ठिकाणी होतं. त्या सर्व मंत्रिमंडळाने सुद्धा राजीनामा दिलेला तुम्हाला इतिहासात आणखी वाचायला मिळेल. एक गोष्ट या ठिकाणी आणखी मेन्शन होईल की ब्रिटनने तशी अनाऊन्समेंट केल्या कारणाने भारतावर सुद्धा कधी जपान, जर्मनी, इटली हल्ला करेल याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्या कारणाने या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आणि ब्रिटनच्या या गोष्टीचा तीव्र निषेध दर्शवला. तरीही ब्रिटनने आपल्या सैन्यांची मदत घेऊन जपान, जर्मनी, इटली यांच्यासोबत युद्ध सुरूच ठेवलेलं पाहायला मिळेल. कारण ब्रिटनचं पारतंत्र्य आपल्यावरचं संपलेलं नव्हतं. पण असं सर्व काही व्यवस्थित सुरू असताना, म्हणजे युद्धाची भानगड हे सुरू असताना एक गोष्ट या ठिकाणी जपानकडनं एक चूक घडली म्हणा किंवा जपानने एका भीतीमुळे ती एक कृती केली म्हणा. आता ती कृती म्हणजे नेमकं काय? जपानने काय केलं मित्र हो की अमेरिकेच्या पर्ल हार्बर नावाच्या बेटावर काय केला, हल्ला केला. आता अमेरिका तिथपर्यंत यामध्ये सहभागी नव्हता. अमेरिकेचा इथे कुठलाही प्रकारचा रोल दिसत नव्हता. परंतु अमेरिकेचं जेव्हा तिथे जसं लष्करी साहित्य ठेवलेलं असते त्या ठिकाणी पर्ल हार्बर हे अमेरिकेमधील एक बेट आहे. त्या बेटावर, बेट अर्थात कोस्टल एरिया आहे, तिथनं सर्व त्यांचं रोटेशन चालत होतं. जसं नेव्हीचं ठेवलेलं साहित्य किंवा बाकी सर्व काही एअरफोर्सचे काही विमानं वगैरे, ज्याला फायटर्स म्हणू आपण, ते सर्व तिथे ठेवलेले असताना यांनी काय केलं, जपानने अमेरिकेच्या त्या पर्ल हार्बरवर काय केला, अटॅक केला. पर्ल हार्बरवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेला त्या गोष्टीचं एक गोष्टीचं जाणीव झालं की आपण या युद्धामध्ये कुठल्याही प्रकारे सहभागी नाही. मग जपानने आपल्यावर हल्ला केला, याचा बदला घ्यायचा अमेरिकेने ठरवलं. परंतु त्वरित असा कुठलाही सूड किंवा बदला घेतला नाही. कारण जपानने हल्ला केल्यानंतर जपानला भीती ही होती की अमेरिका 100% आपल्या बाजूने राहणार नाही, तर आपल्या बाजूने राहण्याऐवजी ब्रिटनला काय करेल, मदत करेल. रशिया तटस्थ आहे. त्यावेळेला 2 महासत्ता उदयास आल्या होत्या, एक अमेरिका आणि दुसरी रशिया. मित्र हो, अमेरिकेवर हल्ला केला गेला त्या कारणाने अमेरिकेने ब्रिटनच्या बाजूला आपण टाकलेला अमेरिकेला. कारण अमेरिकेने नंतर काय केलं हे सर्व जगाला माहिती आहे. जे या ठिकाणी तुम्हाला सेकंड वर्ल्ड वॉरचे काही चित्र या ठिकाणी दिसत आहे, त्यावरून एक गोष्ट लक्षात येईल की यांच्या आर्मीमध्ये बॉम्बफेक किंवा बाकी सर्व काही गोष्टी झाल्या. परंतु ह्या सर्वापेक्षाही घातक एक गोष्ट अमेरिकेने केली, जी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरावर, हिरोशिमा आणि नागासाकी, ध्यानात ठेवायचं आहे, नागासाकी, हिरोशिमा आणि नागासाकी या 2 प्रमुख मोठ्या शहरांवर जपानच्या अमेरिकेने काय केले, अणुबॉम्ब टाकले. अणुबॉम्ब, लिटिल बॉय वगैरे असे त्याचे पर्टिक्युलरली 2 नाव तुम्हाला वाचायला मिळेल. आणि हिरोशिमा आणि नागासाकीवर जेव्हा अणुबॉम्ब टाकले तेव्हा जपानने पूर्णतः युद्धामध्ये शरणागती पत्करली. त्या ठिकाणी
1945ला ते युद्धाला पूर्णविराम देण्यामागची हीच एकमेव कारणीभूत घटना घडली. जर्मनीच्या चान्सलर हिटलरने सुसाईड केल्याची नोंद मिळाली. इटलीचा मुसोलिनी याने रिझिग्नेशन दिलं. टोजोने सुद्धा राजीनामा दिला. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे शत्रू राष्ट्र जे जपान, जर्मनी, इटली आहे आणि रशिया तर तटस्थ होता. रशिया तटस्थच राहिला किंबहुना ब्रिटनच्या बाजूने उभा राहिला किंवा ब्रिटनला सहकार्य केलं. कारण अशांती पसरवण्याचं काम किंवा जगामधील शांती डिस्टर्ब होण्याचं काम जपान, जर्मनी, इटली या हुकुमशहा किंवा राष्ट्राध्यक्षांमुळं किंवा चान्सलर हिटलरमुळं होत होतं. ते होऊ देणे आणि अर्थात संपूर्ण जगासाठी धोकादायक राहिलं असतं. त्या कारणाने ब्रिटनला अमेरिका आणि रशियाने इनडायरेक्टली सपोर्ट केला. पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून 7 आणि 9 ऑगस्ट 1945ला हिरोशिमा आणि नागासाकी अनुक्रमे इथे अणुबॉम्ब टाकले गेले अमेरिकेकडनं आणि जपानने त्या ठिकाणी युद्धामध्ये शरणागती पत्करली. मित्रहो, हा युद्ध झाल्यानंतर तिथे एक गोष्ट तुम्हाला आणखी मेन्शन करता येईल की हा युद्ध झाल्यानंतर जगामध्ये शांती प्रस्थापित व्हावी यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याचं ठरवलं. मग वेगवेगळ्या कॉन्फरन्स वर्ल्ड लेवलला होतो. त्या अमेरिकेने पुढाकार घेतला, ब्रिटनने पुढाकार घेतला, रशियासुद्धा सहभागी झालं. त्यावेळेस आपण पारतंत्र्यामध्ये होतो. 1945ची ती वेळ आहे की त्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी 42 पासूनच मीटिंग सुरू होत्या. कारण वर्ल्ड वॉर एका बाजूला सुरू होतं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता कशी प्रस्थापित राहील, हिटलर, टोजो, मुसोलिनी वगैरे अशा प्रकारचे लोक पुन्हा येऊन डिक्टेटरशिप किंवा हुकुमशहा बनू नये, जगातील शांती डिस्टर्ब होऊ नये किंवा अशांती जगामध्ये पसरू नये, त्या कारणाने सर्व लोकांनी एकत्र येण्याचा विचार केला. एकत्र येऊन वेगवेगळ्या मीटिंग्स घेऊन वेगवेगळ्या छोट्या मोठ्या मीटिंग्समधून काही फॉल निघेल का, काही आउटपुट निघेल का, ह्यासाठी त्यांनी मीटिंग्स घेतल्या आणि विचार करण्यात आला. मग अशातच एक मीटिंग जेव्हा झाली तेव्हा UN ची इस्टॅब्लिशमेंट त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळेल. इथे एक गोष्ट तुम्हाला UN ची मेन्शन करता येईल की ज्याप्रमाणे इस्टॅब्लिशमेंट ऑफ UN 24 ऑक्टोबर 1945 हे UN चे इस्टॅब्लिशमेंटची तारीख तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे 24 ऑक्टोबर 1945ला युनायटेड नेशन हे इस्टॅब्लिश झालं. त्यानंतर याचे 6 जे ऑर्गन आहेत तसे वेगवेगळ्या वेळेला 6 ऑर्गन्स इस्टॅब्लिश झालेले पाहायला मिळेल. मग याचा एक प्रॉपर एक हे बनवण्यात आला, अजेंडा बनवण्यात आला, ठरवण्यात आलं, रूल्स रेग्युलेशन वगैरे. त्यावेळेस की जे काही 26-27 जे काही राष्ट्र सहभागी झाले होते त्या सर्व राष्ट्रांनी त्यांच्या करारावर सह्यासुद्धा केल्या आणि UN त्या ठिकाणी इस्टॅब्लिश झालेलं पाहायला मिळेल. बट आज अशी टीका केली जाते मित्र हो की अमेरिका ही 100% UN ला चालवणारी एक कंट्री बनली आहे. म्हणजे अमेरिकेच्या बेसवर UN चालते असं म्हटलं जाते. अर्थात ज्या वेळेला ह्या गोष्टीची गरज भासली 1945चा काळ आणि आजचा 2021चा काळ, तर खूप मोठा ड्युरेशन निघून गेला आहे. त्या ड्युरेशनचा जर विचार केला तर लक्षात येईल की आज त्यामध्ये त्याच्या घटनेमध्ये खूप मोठ्या अमेंडमेंट किंवा बदलाव करण्याची आवश्यकता आहे. भारत कायम याच बाजूने बोलत असते परंतु बाकी राष्ट्रांचं सहकार्य कधी मिळते तर कधी मिळत नाही. अनेक राष्ट्र आहे, ब्राझील वगैरे भरपूर राष्ट्र आहे ज्या ठिकाणी डेमोक्रेसी आहे. लार्जेस्ट डेमोक्रेसी इंडियामध्ये तर आहे, त्या शंका नाही. परंतु बाकी राष्ट्रसुद्धा जे शांततेच्या मार्गाने चालतात त्या राष्ट्रांनी सुद्धा अनेकदा या ठिकाणी UNचं जे काही त्यांची घटना आहे ती बदलण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडलेला आहे. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण आता ही पार्श्वभूमी समजून घ्यायची फक्त की सेकंड वर्ल्ड वॉर नेमकं काय आहे हे इन शॉर्ट मी तुम्हाला सांगितलं. हे घटना घडल्यामुळे तिथे UN ची इस्टॅब्लिशमेंट म्हणजे इस्टॅब्लिशमेंट ऑफ युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतात UN, हे 24 ऑक्टोबर 1945ला झाली. हे त्या ठिकाणी एक लक्षात ठेवता येईल. आता इथे याचे वेगवेगळे एक अंग आहेत किंवा ऑर्गन आहेत आपण म्हणू. आता त्यातलं एक ऑर्गन आपण घेतोय जे 6th ऑर्गन आहे, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद. ठीक आहे. आता UNचं हे 6th ऑर्गन आहे. आता ही कशासाठी किंवा काय आवश्यकता याची भासत आहे की नेमकं या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची गरज. आता 5 ऑर्गन वेगवेगळे ह्यावर तुम्हाला प्रश्न एकदा विचारलेला आहे की इतर म्हणजे विचारण्याची शक्यता आहे म्हणा किंवा विचारलेला तुम्हाला पाहायला मिळेल की UNचे अर्थात युनायटेड नेशनचे जे काही 6 ऑर्गन आहे, प्रिन्सिपल ऑर्गन ज्याला आपण मराठीत अंग म्हणू. ठीक आहे. जे 6 ऑर्गन आहे त्या 6 ऑर्गनमध्ये हे 6th आहे, 6वा आहे
तर मग बाकी इतर कुठले आहे? नंबर 1 त्या ठिकाणी मेन्शन आपल्याला करता येईल जनरल असेंब्ली, जनरल असेंब्ली. नंबर दुसरं त्या ठिकाणी मेन्शन करता येईल द ट्रस्टशिप एजन्सी, सॉरी ट्रस्टशिप काउन्सिल. नंबर तिसरं मेन्शन करता येईल द इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. नंबर चौथं मेन्शन करता येईल द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस अँड सेक्रेटेरिएट. म्हणजे मी फक्त या ठिकाणी म्हणजे लिहिण्यात आपला अवधी निघून जायला नको त्या कारणाने सांगतोय तुम्हाला. एक जनरल असेंब्ली त्या ठिकाणी लक्षात ठेवा. दुसरं जर विचार केला तर द ट्रस्टशिप काउन्सिल, ट्रस्टशिप काउन्सिल. तिसरं जर विचार केला द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, ICJ लिहिलं इन शॉर्ट मी. नंबर चौथं जर विचार केला द इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, चौथं इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. बघा बहुतेक मुलांना हे माहीतच नाही आहे की जे सिक्स्थ ऑर्गन आहे ते कुठले आहेत? तर जनरल असेंब्ली, ट्रस्टशिप काउन्सिल, द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस अँड इकॉनॉमिक्स अँड सोशल काउन्सिल. नंतर आहे सेक्रेटेरिएट, युनोचं जे सेक्रेटेरिएट चालतंय ते आहे. ठीक आहे. आता हे 5 ऑर्गन आणि 6वं इथे तुम्हाला टायटल दिसतंय युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. आता एक गोष्ट या ठिकाणी आणखी लक्षात घ्यायची आहे की नेमकं याचा इंटेन्शन काय आहे, याचा उद्देश काय आहे, कुठल्या उद्देशाने युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल इस्टॅब्लिश झालं. मी तुम्हाला थोडक्यात पार्श्वभूमी सांगितली की सेकंड वर्ल्ड वॉर झालं, त्यानंतर सांगितलं इस्टॅब्लिशमेंट ऑफ UN, युनायटेड नेशन्स इस्टॅब्लिश झालं. त्यानंतर त्याचे जे 6 ऑर्गन आहे त्यातलं 5 ऑर्गन मी तुम्हाला इथे दिसतात लिहिलेले. 6वं ऑर्गन युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे. ठीक आहे. आता हे जे 6वं ऑर्गन आहे ह्या 6व्या ऑर्गनचा इंटेन्शन काय किंवा उद्देश काय आहे, का इस्टॅब्लिश केल्या गेलं किंवा काय गरज भासली. नंबर 1 की सेकंड वर्ल्ड वॉर झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा इंटरनॅशनल पीसला, ज्याला आपण म्हणू आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित राहावी, हा एक पहिला पॉइंट त्या ठिकाणी होता. आणि आंतरराष्ट्रीय शांतता सोबत सहयोग किंवा सहकार्य हे या राष्ट्रांमध्ये असावे यासाठी, किंवा 2 राष्ट्रांमध्ये युद्धाची जेव्हा सिच्युएशन झाली किंवा 2 राष्ट्रांमध्ये युद्ध त्या ठिकाणी जेव्हा झालेलं पाहायला मिळेल तेव्हा ते युद्धातील वाद सोडवण्यासाठी युनायटेड नेशन्स काम करतं किंवा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल प्रसंगी कठोर अशी कारवाई करतं. अर्थात आपलं सैन्य लष्करी कारवाई त्या ठिकाणी केलेली पाहायला मिळेल किंवा लष्करी कारवाई नेहमी करते. इतर कार्यामध्ये काय सांगता येईल की 2 राष्ट्रांमधील वाद सोडत असताना कूटनीतीचा अवलंब करणे, म्हणजे सेटलमेंट ज्याला आपण म्हणू, सोबत सैनिकी कारवाई किंवा देशावर आर्थिक निर्बंध हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. की जर एखादं राष्ट्र युनायटेड नेशनच्या किंवा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या अजेंड्याच्या बाहेर काम करत असेल तर जागतिक पातळीवरून सर्व राष्ट्र मिळून, हीच भीती आहे सर्व राष्ट्रांना, बघा सर्व राष्ट्र मिळून आर्थिक निर्बंध म्हणजे आपण रिस्ट्रिक्शन्स म्हणू. सर्वांना व्हिडिओ लक्षात आला पाहिजे, त्या अनुषंगाने मी इंग्लिश आणि मराठी दोन्ही शब्द वापरतो आहे. आर्थिक निर्बंध म्हणजे इकॉनॉमिक जे काही रिस्ट्रिक्शन्स आहे ते रिस्ट्रिक्शन्स हे राष्ट्र त्या राष्ट्रावर लादते, इम्पोज करते. त्या कारणाने बाकी राष्ट्रांना 100% भीती आहे की आपल्यावर आर्थिक निर्बंध लादल्या जाऊ नये. त्यामुळे हे राष्ट्र काय करतात, त्यांच्याशी सलोख्याची भावना ठेवून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्यासाठी सर्व मिळून ते सहकार्य करतात. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय राहतं, आता आपण मेन याच्या मुद्द्याला त्या ठिकाणी हात लावूयात. प्रत्येक वेळेला तुम्हाला काही ना काही याच्यामध्ये चेंजेस सांगत राहील, आवश्यकता वाटली त्यानुसार मी वापस मागच्या स्लाइडवर येईल. बघा ह्याचे सर्व एकंदरीत जर विचार केला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे तर टोटल 15 मेंबर्स आहेत. बघा इथे दिलेले आहे, 15चे 2 पार्टही त्या ठिकाणी केलेले आहे. पहिला पॉईंट आहे की 15 मेंबर्समध्ये पहिले आहेत 5 मेंबर ज्याला म्हणतात स्थायी सदस्य अर्थात परमनंट मेंबर्स, आणि 10 आहे अस्थायी, त्याला आपण म्हणू नॉन परमनंट मेंबर. मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे तुम्हाला दिसत आहेत की युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचे जे काही स्थायी सदस्य आहेत ते 5 आहेत. बघा इस्टॅब्लिशमेंटच्या वेळेची काही पार्श्वभूमी तुम्हाला मला सांगता येईल. बघा इथे 5 मेन्शन केलेले, अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम. रशिया आपण USSR म्हणू, युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएत रशिया. चायना रिपब्लिक ऑफ चायना. फ्रान्स, युनायटेड किंगडम अर्थात ब्रिटन किंवा इंग्लंड. अमेरिका अर्थात USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आता लक्षात घ्या की हे 5 राष्ट्र त्या ठिकाणी, बघा तुम्हाला इथं आयोगाचा एक प्रश्न बनू शकतो की निम्नलिखित में से, म्हणजे आपण UPSCचा विचार करू किंवा मराठीत आपण म्हणू की खालीलपैकी
कुठले असं सदस्य आहे की जे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं नॉन परमनंट मेंबर नाही किंवा परमनंट मेंबर आहे, अशा प्रकारचा प्रश्न. म्हणजे अस्थायी सदस्यामध्ये कोण आहे कोण नाही वगैरे. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की प्रत्येक वेळेला हे स्थायी सदस्य न बदलता फक्त अस्थायी सदस्य बदलतात. फ्रॉम द इस्टॅब्लिशमेंट ऑफ UN किंवा UNच्या स्थापनेपासून हे सदस्य ॲज इट इज आहे. अर्थात भारताला या 5 सदस्यामध्ये भारताला अनेकदा संधी आलेली आहे मित्रांनो, की जेव्हा आपण ब्रिटनकडून पारतंत्र्यामधून स्वातंत्र्य झालो तेव्हा त्या ठिकाणी क्रमशः चीनच्या ऐवजी आता आपल्याला भारताला स्थान त्या ठिकाणी देण्यात येणार होतं. भारत हे स्थायी सदस्यामध्ये ब्रिटनकडनं सहभागी करून घेतला जाणार होता, परंतु पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी ती संधी नाकारली आणि ते चीनकडे ते श्रेय गेलं आणि चायना त्या ठिकाणी परमनंट मेंबरच्या लिस्टिंगमध्ये जाऊन बसला. काही गोष्टी आणखी या ठिकाणी आपल्याला मेन्शन करता येईल की दरवर्षाला हे इलेक्शन या ठिकाणी होतं असतं. ते इलेक्शन त्याविषयी मी तुम्हाला सांगतो की अस्थायी सदस्य आहे ना, हे बदललेले पाहायला मिळेल. बघा आता यावेळेस 2021-22 साठी या ठिकाणी भारत इथे स्थिर झालेला आहे, परंतु भारताच्या आधी हे जे राष्ट्र आहे ना 10 दिसत आहेत, त्या 10 राष्ट्रांमधील प्रत्येक राष्ट्र प्रत्येक वेळेला म्हणजे चेंजेस त्या ठिकाणी होत असतात. तर ते इलेक्शनची प्रोसेस काय आहे हे कुठेच तुम्हाला माहिती मिळणार नाही, जे मी तुम्हाला मराठीमध्ये प्रॉपरली समजावून सांगेल. फक्त हिंदीमध्येही समजून घ्यायचं असेल तर नेमकं तुम्हाला फक्त लक्षात घ्यायचं आहे, बाकी तुम्हाला त्या ठिकाणी मेन डाटा जो आहे तो त्या ठिकाणी लक्षात येईल. फक्त अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही या भाषेला समजून घ्यायचं आहे. आता इथे लक्षात घ्यायचं आहे की 10 जे अस्थायी सदस्य आहे त्यांच्यासाठी एक इलेक्शन त्या ठिकाणी होत असतं. अर्थात नियुक्ती किंवा त्या ठिकाणी निवडणुका होत असतात आपण म्हणू. मग ते जे निवड करण्याची पद्धत आहे किंवा निवडणूक जे होते ती कशा पद्धतीने होते बघा. लक्षात घ्या की जून 2020ला या ठिकाणी इलेक्शन झालं, ज्यामध्ये भारत UNSCचा मेंबर बनलेला पाहायला मिळेल. ठीक आहे, हा 10वा मेंबर होता. तर या ठिकाणी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं जे काही नॉन परमनंट मेंबर्स आहे त्यांच्या अस्थायी सदस्याचं जे इलेक्शन होते ते जून 2020ला भारत निवडला गेला, परंतु प्रत्येक वर्षाला प्रत्येक 2 वर्षाने एक या ठिकाणी इलेक्शन होताना पाहायला मिळेल. या इलेक्शनमध्ये जून 2020च्या इलेक्शनमध्ये 193 देशांपैकी 184 कंट्रीने भारताच्या बाजूने मत दिलेलं आहे. म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी मेन्शन करता येईल, 193 पैकी 184 सदस्यांनी त्या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे, वोट दिले आहे. त्यामुळे हे आपले खूप स्ट्रॉंगेस्ट पॉईंट आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तर या 184 राष्ट्रांनी आपल्या बाजूने मत दिल्या कारणाने आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळाली. बघा जून 2020 ते 21-22 पर्यंत आपल्याला या ठिकाणी ही संधी मिळालेली आहे. यातही आणखी एक पद्धत राहते की अल्फाबेटिकली कंट्रीजच्या नेमच्या अल्फाबेटिकली आपल्याला काय मिळत असते, अध्यक्षपद मिळत असते. 1 महिन्यासाठी यातील मेंबर्सला अध्यक्षपद रोटेशन पद्धतीने दिलेलं पाहायला मिळेल. योगायोग 2021 या वर्षासाठीचं ऑगस्ट महिन्यामधील जे काही अध्यक्षपद आहे हे आपल्याकडे आलेलं आहे. ही आपल्यासाठी एक आणखी एक चांगली गोष्ट किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं जे वेटेज आहे ते वाढताना पाहायला मिळेल, कारण भारत कायम डेमोक्रॅटिक कंट्री आहे आणि डेमोक्रॅटिक कंट्री असताना आंतरराष्ट्रीय शांतता, सलोखा आणि सुव्यवस्था प्रस्थापित राहावी, इंटरनॅशनल पीस इस्टॅब्लिश होऊन राहावी यासाठी कायम आपल्या बाजूने आपलं मत मांडत आहे. आणि बाकी राष्ट्रांना सुद्धा भारताचा हे काही हुकुमशाही किंवा काही जे काही अत्यंत पॉवरफुल आहेत ज्यांना आपल्याला सपोर्ट नाही करायचा आहे त्या राष्ट्रांचं वगळता बाकी सर्व राष्ट्र भारताच्या बाजूने कायम उभे आहे. हीच भीती अमेरिकेला आहे की भारत आपल्याला कॉम्पीट करू शकतं. ठीक आहे, दुसरी गोष्ट चायना आपल्या विरुद्ध बाजूनं कायम उभा असते वगैरे, त्यावर आपण पुढे बोलणार आहे. एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची, मी सांगत होतो की युनायटेड नेशनचं जे काही सिक्युरिटी काउन्सिलचे इलेक्शन्स होतात ते कशा पद्धतीने होतात किंवा कोण ऑर्गनाईज करतं. UNGA अर्थात युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली अंतर्गत. जनरल असेंब्ली एवढंच लक्षात ठेवा, युनायटेड नेशन UN प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आलेलं पाहायला मिळेल कारण हे ऑर्गन्स आहेत. ठीक आहे, UNGA अर्थात युनायटेड नेशन जनरल एजन्सी यांच्या मार्फत काय घेतल्या जातं, निवडणुका घेतल्या जातात. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा ही मेंबरशिप जी भारताकडे आलेली आहे ही 2022 साठी आलेली आहे. तर मग यापूर्वी कधी आली नाही का, तर मग यापूर्वी ही मेंबरशिप भारताला कधी आली हे या ठिकाणी बघा. यावर्षी जे 2021-22 ला आहे ना, हे
आशिया पॅसिफिकमधून भारत हा एकमेव राष्ट्र आहे. भारत हा ओनली वन कंट्री आहे की जो आशिया पॅसिफिकमधून आपल्या इथे आलेला आहे. एक गोष्ट आणखी इथं मेन्शन करता येईल की भारताची ही जी अध्यक्षपद घेण्याची आहे ही 8वी वेळ आहे. एक गोष्ट इथं लक्षात येईल की 8वी वेळ आहे. अर्थात यापूर्वी किती वेळा? 7 वेळा भारताने अध्यक्षपद भूषवलेलं आहे. म्हणजे 7 वेळा आपण या ठिकाणी मेंबर्स बनलो आहेत अस्थायी सदस्यांमध्ये. स्थायी सदस्य आपण बनलो नाही. आपला प्रयत्न आहे स्थायी सदस्यामध्ये. आपल्याला आज आवश्यकता आहे त्या गोष्टीची, कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्याचे काही UN जे काही ऑर्गन्स आहे त्यावर पर्टिक्युलर राष्ट्रांची हुकूमत नसून सर्व राष्ट्रांनी मिळून त्या ठिकाणी UN चालवायचं आहे किंवा UN सर्व ऑर्गन्सचं काम करायचं आहे. पर्टिक्युलर अमेरिका किंवा रशिया किंवा चीन आणि UK वगैरे ह्यांचं या ठिकाणी मोनोपोली नसावी असं त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर कायम ओरड होत असते. 7 वेळापैकी आपण एक गोष्ट लक्षात घेऊया. सर्वप्रथम 1951 आणि 52ला त्या ठिकाणी आपल्याला 1950 आणि 51 जे काही आपलं फर्स्ट इलेक्शन आहे त्याच दरम्यान आपण स्वतंत्र झालो, घटनाही तयार झाली, सर्व काही गोष्टी झालेल्या पाहायला मिळेल. त्यावेळेला अर्थात आपण रिपब्लिक बनलो. आपल्या या ठिकाणी इलेक्शन प्रोसेस किंवा बाकी जे काही लिगल जे काही सर्व राहतं ते या ठिकाणी सुरुवात झालेली होती. 1951ला फर्स्ट टाईम आपल्याला काय मिळालं? या ठिकाणी मेंबरशिप मिळालेली पाहायला मिळेल. त्यानंतरचा जर विचार केला तर क्रमशः वेगवेगळ्या इयरला वेगवेगळी मेंबरशिप पाहायला मिळेल. अगदी लेटेस्टमध्ये शेवटी जर विचार केला 2011 आणि 2012ला अर्थात आजपासून 10 वर्षापूर्वी आपल्याला मेंबरशिप मिळायला पाहायला मिळेल. आणि त्याआधी जर विचार केला 1991-92ला मिळालेली पाहायला मिळेल. बघा मित्र हो, हा आपल्या अर्थव्यवस्थेचा किंवा हा भारतासाठीचा जो 1991चा ड्युरेशन आहे, 92चा ड्युरेशन आहे, हा भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण या वेळेला आपण एक पॉलिसी ही केली. आपण आपल्या तत्वाच्या थोडं बाहेर गेलो. अर्थात जे काही आपल्या इथे अर्थव्यवस्थेचं पॉलिसी किंवा सर्व काही गोष्टी चालत होत्या त्याच्या पलीकडे जाऊन आपण काम केलं. आता त्याच्या पलीकडे जाऊन काय काम केलं ते लक्षात घ्या. 1991-92ला या ठिकाणी राव मनमोहन सरकार आलं. राव मनमोहन अर्थात PV नरसिंहराव हे त्या ठिकाणी PM बनले. अर्थव्यवस्थेमध्ये अर्थप्रमुख म्हणून मनमोहन सिंग त्या ठिकाणी जे नंतरचे PM आहेत. राव अर्थात PV नरसिंहराव आणि मनमोहन अर्थात मनमोहन सिंग हे या ठिकाणी अर्थमंत्री, हे पंतप्रधान. त्यांना संयुक्तिकरित्या नाव दिलं जातं राव मनमोहन गव्हर्नमेंट. आता राव मनमोहन यांनी काय केलं? 1991-92ला आपले जे काही पॉलिसीज आहेत त्याच्यामध्ये चेंजेस केले. एक आहे LPG पॉलिसी, ही आपण अडॉप्ट या ठिकाणी केली. LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, ज्याला उखाजा धोरण असे म्हणतो. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. उखाजा पॉलिसी किंवा LPG पॉलिसी आपण स्वीकारली. अर्थात आपली इकॉनॉमी ही लिबरल पण केली, प्रायव्हेट पण केली आणि ग्लोबल व्यवस्थेला सुद्धा अटॅच केली. मित्र हो, 1991 पासून भारताला अत्यंत महत्त्व दिलं गेलं. अर्थात भारत हा प्रमुख त्या ठिकाणी राष्ट्रांमध्ये एक राष्ट्र आहे असं त्या ठिकाणी गणलं गेलं. 1991-1992 हा आपल्या अर्थव्यवस्थेला किंवा आपल्या भारतासाठीचा अत्यंत टर्निंग आणि महत्त्वपूर्ण पॉईंट आहे असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस काय झालं मित्र हो, आपण मेंबर्स पण बनलो आणि आपली जी अर्थव्यवस्था आहे ती ग्लोबल अर्थव्यवस्थेला अटॅच सुद्धा करण्यात आली. 2011-12ला आपण पुन्हा मेंबर बनलो 10 वर्षानंतर. आणि यानंतरचा जर विचार केला इथे आपल्याला 20 वर्षाचा कालावधी झालेला पाहायला मिळेल. या 20 वर्षाच्या कालावधीनंतर आता लेटेस्टमध्ये आपण 2021-22साठी अध्यक्षपद घेतलेलं आहे, अर्थात मिळालेलं आहे. वोट्समध्ये जर विचार केला 184 आउट ऑफ 193 त्या ठिकाणी आपल्याला वोटिंग्स मिळालेले पाहायला मिळेल. ठीक आहे मित्र हो, UNSCचं आणखी एक कार्य आहे, एक सेकंड, ते त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हे मी इरेज करतो, एक मिनिट. बघा, एक गोष्ट आणखी या ठिकाणी लक्षात तुम्हाला घ्यायची आहे की UNSC अर्थात युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलला त्या ठिकाणी घटनेमध्ये रिफॉर्म करण्यासाठी भारत कायम आपली बाजू मांडत आहे की UNSCच्या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या घटनेमध्ये काय करा, बदल करा, चेंजेस करा. म्हणजेच काय, UNSCचा जो काही प्रॉपर जे काही बेस आहे तो बदलून टाका असं यांचं म्हणणं आहे. भारतासोबत जे काही इतर G4 कंट्रीज आहेत ज्यामध्ये आपण म्हणू जर्मनी आहे, जपान आहे, ब्राझीलसुद्धा आहे, हे या ठिकाणी काय करतायत, एक लार्जेस्ट डेमोक्रेसीमधल्या कंट्रीज आहेत. हे काय करतायत, अमेरिका किंवा बाकी राष्ट्रांकडे कायम
किंवा UN च्या मेंबरशिपकडे मीटिंग्समध्ये काय मुद्दे मांडतायत की याच्या घटनेमध्ये बदल करावा किंवा आमच्यापैकी कुणाला सदस्य घ्यावं. कारण भारत आहे त्या ठिकाणी नॉन परमनंटमध्ये आहे, जे बाकीचे आहेत ते सुद्धा कधी नॉन परमनंटमध्ये असतात नसतात, त्या प्रकारे यांचा जर बाकीचा विचार केला, ज्याला G4 कंट्री असं आपण नाव देतो. ठीक आहे. आता G4 कंट्री म्हणजे काय? ग्रुप ऑफ 4 कंट्रीज ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये कोण कोण येतं? भारत तर आहेच. ठीक आहे. या ठिकाणी दुसरा आहे जर्मनी आहे आणि जपान आहे. ठीक आहे. आणि ब्राझील आहे. लक्षात घ्यायचं आहे की हे जे G4 कंट्रीज आहेत आणि या कंट्रीजना काय म्हटलं जातं मित्र हो, हे लक्षात घ्यायचं आहे की या कंट्रीला म्हटलं जातं P5 अर्थात काय? परमनंट 5 कंट्रीज. G4 अर्थात ह्या G4 कंट्रीज कायम दावेदार आहेत की आम्हाला स्थायी सदस्यामध्ये घ्यावं. पण कधी यातला भारत घेतला जातो अस्थायीमध्ये वोटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, वोटिंग मिळाल्यानंतर कधी जर्मनी येतं, कधी जपान येतं, कधी ब्राझील येतं. सध्याच्या तारखेमध्ये 10 अस्थायी सदस्यांची नावं तुम्हाला इथे दिसेल. भारत आहे, इस्टोनिया आहे, आयर्लंड आहे, केनिया, मेक्सिको, निगेर, नॉर्वे, सेंट विन्सेंट आहे किंवा टेनिसिया आहे, व्हिएतनाम आहे. असे अनेक राष्ट्र या ठिकाणी तुम्हाला 10 मेंबर्समध्ये दिसेल. प्रत्येक वेळेला इलेक्शनच्या माध्यमातून एखादं राष्ट्र जातं, दुसरं राष्ट्र येतं. हे चेंजेस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला हा करंटचा विषय बनेल, त्या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट झाली मित्र हो, ती तुम्हाला लक्षात घ्यायची इथे अशी आहे की अस्थायी सदस्यांना जे अधिकार आहे ते अत्यंत तोडके अधिकार आहेत. म्हणजे हे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून मेंबर आहे. बघा लक्षात घ्या, हे यांचे फक्त फॉर्मॅलिटीज आहे की जे मेंबर्स आहे, म्हणजे यांना फारसे अधिकार नाही. एखादा जर यामध्ये एक सेकंड मला बघू द्या, एखादा जर यामध्ये हे आपण घेतलं आहे UN इस्टॅब्लिशमेंट, बघा हे थोडं मागे पुढे झालेलं आहे, पण तुम्हाला लक्षात येईल की इस्टॅब्लिशमेंट ऑफ UN 24 ऑक्टोबर 1945, मेंबर्स 193, युनायटेड नेशन्स वगैरे. ठीक आहे. हे त्याच्या मेंबरशिपचा ॲग्रीमेंट करतानाचा पहिला पिक्चर तुम्हाला मिळेल. ठीक आहे. ॲग्रीमेंटवर सिग्नेचर करताना जे काही कंट्रीज होता त्यांचे राष्ट्राध्यक्ष, कोणी पंतप्रधान, वेगवेगळे त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ठीक आहे. आता वापस सेकंड वर्ल्ड वॉरची पार्श्वभूमी समजावून सांगितली. आपण इथे बोलत होतो की मित्र 10 जे अस्थायी सदस्य आहे फॉर्मली, फक्त फॉर्मॅलिटी म्हणून अस्थायी सदस्य आहेत. ठीक आहे. यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार देण्यात आलेले नाही. अर्थात एखादं या ठिकाणी डिसिजन घ्यायचं आहे किंवा एखाद्या डिसिजनवर डिस्कशन करून त्या ठिकाणी मेजॉरिटी घ्यायची आहे, तर 15 मेंबर्सपैकी 9 मेंबर्सची त्या ठिकाणी मेजॉरिटी असणं अत्यंत आवश्यक आहे. बट यात एक गोष्ट आहे की ह्या 5 राष्ट्रांना काय आहे? वेटो आहे, नकाराधिकार आहे. मग हे जे 5 राष्ट्र आहे ज्यांना नकाराधिकार आहे, ह्या 5 राष्ट्रांच्या नकाराधिकारावर आपण बोलणार आहे नंतर. सध्या एवढं लक्षात घ्या की UNSC अर्थात युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये एखादं बिल किंवा एखादा प्रपोजल जर पास करायचं असेल तर आउट ऑफ 15 मेंबर पण 9 मेंबर्सची त्या ठिकाणी परमिशन किंवा त्या ठिकाणी 9 मेंबर्सची अनुमती असणं आवश्यक आहे. बघा 15 सदस्यांपैकी फक्त 5 सदस्यांना वेटो पॉवर त्या ठिकाणी आहे, हे मी मेन्शन केलं आहे. आपण एक आंतरराष्ट्रीय सलोखा आणि शांतता राखण्यासाठी कायम आपला म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली बाजू मांडत असतो आणि आपल्यासाठी हे 2021-22 हे जे इयर आहे जे आपल्याला मिळालेलं आहे, हे आपल्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीचं प्रमुख एक व्यासपीठ आपल्याला मिळालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही की आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आवाज उठवू शकतो आणि बाकी राष्ट्रांना आपल्या बाजूनं आपलं मत मांडू शकतो. फक्त वेटो वगळता, वेटोमध्ये चेंजेस करायला हे 5 राष्ट्र तयार नाहीत. चायना त्या ठिकाणी कधी अपोज करते, कधी काही होतं, ते त्यावर आपण बोलणार आहे. चीन वगळता इतर सर्व राष्ट्र भारताला स्थायी सदस्यत्वासाठी सहकार्य करायला तयार आहेत. बघा प्रॉब्लेम काय, आता वेटो पॉवर काय असते यावर आपण बोलूया, म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल. ठीक आहे. वेटो पॉवर काय हे लक्षात यायसाठी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी मेन्शन करतो की जेव्हा या सर्व मेंबर्स अर्थात त्यावेळेला अस्तित्वात असलेले हे 5 आणि त्यावेळेचे वेगवेगळे जे 10 आहे यांचं फर्स्ट सेशन जेव्हा झालं ती तारीख आहे 17 जानेवारी 1947. 17 जानेवारी 1947. बघा एक गोष्ट लक्षात घ्या की 17 जानेवारी 1947 या साली यांचं जेव्हा फर्स्ट सेशन झालं ते झालं लंडनला. लक्षात घ्या, लंडन येथे फर्स्ट सेशन झालं इंग्लंडला, ब्रिटनला. त्या फर्स्ट सेशनमध्येच जी घटना तयार केली आहे ती तशाच प्रकारची घटना आजही आहे, त्यात बदल झालेला नाही आहे. आणि त्यावेळेचा 1947चा किंवा 45चा ड्युरेशन आणि आज बदलता 2021चा हा काळ पाहता यामध्ये बदल करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हेच या G4 कंट्रीजची डिमांड आहे. मित्र हो, हे G4 कंट्रीज त्याच बाजूनं बोलत आहेत की आपण यामध्ये चेंजेस करावेत, बट या ठिकाणी चेंजेस केल्या जात नाही आहेत.
आज नाही उद्या तिथे चेंजेस होतील. ते चेंजेस जर झाले तर मग त्या ठिकाणी भारत परमनंट मेंबरसाठी कायम दावेदार आहे. त्याचेही काही कारण आहेत, आपण त्यावर नंतर बोलूया. ठीक आहे. आता तुमच्यासाठी इथे एक मी प्रश्न सांगतो, ज्याचं उत्तर तुम्हाला मला या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मित्र हो, प्रश्न असा आहे की UNSC अर्थात युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचं मुख्यालय हेडक्वार्टर कुठे आहे? ऑप्शन्स वगैरे मी देणार नाही, ऑप्शन्ससहित उत्तर तुम्हाला उत्तरासहित त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. मित्र हो, अपेक्षा करतो हे उत्तर तुम्हाला मिळेल. अदरवाईज त्या ठिकाणी माझ्याकडनंही त्या कमेंटला रिप्लाय तुम्हाला दिलेले पाहायला मिळेल. दुसरं एक गोष्ट असं आहे की भारत त्या ठिकाणी कायम हक्कदार आहे, कायम दावेदार आहे स्थायी सदस्यासाठी, परंतु चायना काय करतोय, आपल्याला अपोज करतोय किंवा चायनाचा काय आपल्याला विरोध आहे. आता आपण UNSCचा एक वेटो पॉवर त्या ठिकाणी समजून घेऊयात. मी तुम्हाला सांगितलं मेंबरशिपमध्ये प्रत्येक राष्ट्राला प्रत्येक महिन्याला वेगवेगळे ड्युरेशननुसार किंवा कालावधीनुसार मेंबरशिप दिल्या जातं. ठीक आहे. या ठिकाणी एक गोष्ट आणखी मेन्शन करतो की वेटो पॉवर जे अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे एक ब्लँक स्लाइड असेल, हां बघा इथे दिलेलं आहे वेटो. लक्षात घ्या की काय आहे वेटो पॉवर, काय आहे, कशाचा? युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जे 5 सदस्य आहे परमनंट मेंबर, द 5 मेंबर्स ऑफ युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. नंबर 1 इज रिपब्लिक ऑफ चायना अँड फ्रान्स, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, रशिया अर्थात USSR, युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएत रशिया. ठीक आहे. जे डिव्हिडेशनच्या आधीचा आहे सोव्हिएत रशिया, तो संघ आज त्या ठिकाणी पाहायला मिळेल. युनायटेड किंगडम अर्थात ब्रिटन ज्याला आपण म्हणू, ठीक आहे, ज्याला आपण इंग्लंड म्हणू, हे 5 जे मेंबर्स आहे, हे 5 मेंबर्स या ठिकाणी परमनंट मेंबर आहे अर्थात स्थायी सदस्य आहे. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, या 5च मेंबरला वेटो आहे. अर्थात वेटो म्हणजे काय? नकाराधिकार. नकाराधिकार तसं राष्ट्रपतींना आहे काही बाबतीत आपल्या ठिकाणी, तसं इथे या 5 राष्ट्रांना वेटो पॉवर आहे. अर्थात वेटो पॉवर म्हणजे काय? वेटो म्हणजे एखाद्या गोष्टीला नाकारणे किंवा ही गोष्ट आम्हाला मान्य नाही किंवा मला पर्सनली मान्य नाही असं त्या ठिकाणी मेन्शन करणे म्हणजे व्हीटो पॉवर होय. आता व्हीटो पॉवर म्हणजे काय? इन शॉर्ट मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल समजावून सांगतो की इथे जर एखादं बिल आलं आहे, एखादं बिल पास करण्यासाठी आलेलं आहे किंवा एखादं डिस्कशन करण्यासाठी बिल आलेलं आहे, या डिस्कशनमध्ये जर समजा मी तुम्हाला सांगितलं की प्लेन एखादी गोष्ट आपल्याला अप्रूव्ह करून घ्यायची आहे, तर त्यासाठी 9 मेंबर्सचं त्या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला, 15 पैकी 9 मेंबर्सची आपल्याला परमिशन किंवा अनुमती पाहिजे आहे. त्या 9 मेंबर्सकडून मिळाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एखादं बिल पास करता येईल. बट बिल डिस्कशन किंवा पास करण्यासाठी आलं असता मेजर एखादं बिल असेल की ज्यावर सर्व सदस्यांचे मत घ्यायचं आहे, तर मी एका शब्दात तुम्हाला सांगतो, एका बाजूला 14 राष्ट्रांनी जरी त्याला परमिट केलं की नाही ये सही है, ये करना चाहिए वगैरे वगैरे असंही जरी केलं, आणि फक्त या 5 पैकी जर एखाद्या राष्ट्राने, या 5 पैकी बरं का ध्यानात घ्या बाकी नाही, या 5 पैकी एखाद्या राष्ट्राने जर त्याला रिजेक्ट केलं किंवा ये हमें मान्य नाही असं काही म्हटलं किंवा नकाराधिकार केला किंवा वेटो शो केला, तो त्याला अधिकार आहे की एखाद्या गोष्टीला तो रिजेक्ट करू शकतो किंवा नाही असं म्हणू शकतो. कधी चायना करतं तर कधी फ्रान्स, कधी USA करतं तर कधी रशिया, तर कधी UK करतं. म्हणजेच काय, 14 राष्ट्र एका बाजूला, त्या 14 राष्ट्रांनी जरी म्हटलं की नाही ये हमें करना चाहिए, अच्छा आहे वगैरे वगैरे, किंवा भारताला सदस्य घ्यायला पाहिजे किंवा आणखी काही असं जर म्हटलं, आणि एका राष्ट्राने जर त्या गोष्टीला नकार दिला, तर मित्र हो, त्या 14ही राष्ट्राचं मत विचारात घेतलं जात नाही. हाच आहे वेटो पॉवर. यालाच म्हणतात राईट ऑफ वेटो, यालाच म्हणतात नकाराधिकार. हे फक्त या 5 मेंबर्सला आहे. अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवरून टीका केली जातं की हे 5 मेंबर्स म्हणजेच UNSC आहे असं टीका केली जातं. बट एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता खूप मोठा दबाव सध्या लेटेस्टवर प्रश्न सुरू आहे, करंटचा इश्यू आहे. कुठला इश्यू आहे तर तालिबान यांनी ज्या ठिकाणी अफगाणवर जे काही आपला खूप आतंक पसरवलेला आहे तो विषय इथं डिस्कस केला जातो आहे. आणि योगायोग की अध्यक्षपद भारताकडे आहे. भारत आपली रोखठोक भूमिका मांडताना तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आपलं परराष्ट्र मंत्रालयसुद्धा एकदम स्ट्रॉंगली त्या ठिकाणी आपली बाजू मांडत आहे की या ठिकाणी चेंजेस झालं पाहिजे. आता खूप मोठा दबाव या 5 राष्ट्रांवर आहे. बघूयात मित्र हो काय होतं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, अपेक्षा करतो की तुम्हाला वेटो कळला असेल. आता इथे भारत, लास्ट पॉईंट, एक सेकंड, लास्ट पॉईंट, की भारत आणि UNSC अर्थात इन दोनों का क्या रिलेशन है. अर्थात भारत हा UNSCचा, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा एकदम परमनंट मेंबरसाठी
पक्का दावेदार 101% असणारा दावेदार का आहे त्याचं सांगतो मी तुम्हाला की वाय, की भारतच का. बघा G4 कंट्रीजमध्ये मी सांगितलं तुम्हाला ब्राझील आहे, जपान आहे वगैरे, जर्मनी आहे आणि भारत आहे. या G4 कंट्रीज या ठिकाणी भारतालाच नव्हे की परमनंट मेंबर्समध्ये आमच्यापैकी कुणाला घेतल्या जावं असं त्या ठिकाणी कायम मागणी करत आहे. बट ते 5 राष्ट्रांनी त्या ठिकाणी ती मागणी मान्य करत नाही आहेत. किंबहुना 4 राष्ट्रांनी जरी सपोर्ट केला तर चायना नाही म्हणतं, ठीक आहे, किंवा एखाद्या आणखी राष्ट्राने घेतला तर दुसरं राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला अपोज करतं. असं या ठिकाणी चढाओढीचं राजकारण पाहायला मिळेल. मित्र हो, ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची ही घटना आहे. बट एक गोष्ट लक्षात घ्या की भारतच हा पक्का दावेदार का आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. काही असे स्ट्रॉंग पॉईंट आपल्याकडे आहे मित्र हो की ज्यासाठी आपण 101% हा जे लिहिलं ना मी 101% आपण काय आहे दावेदार आहे. पॉईंट त्या ठिकाणी मी मेन्शन करतो. UPSC मेन्सला या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये, एसे रायटिंगमध्ये किंवा कुठे ना कुठे मेन्सच्या पेपर 1 2 3 4 कुठे ना कुठे तुम्हाला या ठिकाणी त्याचा उल्लेख आलेला मिळेल की भारत हा UNSC मध्ये परमनंट मेंबरसाठी किंवा स्थायी सदस्यासाठी दावेदार आहे का. आहे तर मग का, तुमच्या भाषेत तुमच्या शब्दात मांडा किंवा चर्चा करा. बघा, इंडिया इज अ लार्जेस्ट डेमोक्रेसी म्हणजेच काय, इंडियामध्ये हा एक सेकंड वेट फॉर मिनिट, हा छोटा झाला एक सेकंड, हा इंडिया बघा, इंडिया हा लार्जेस्ट डेमोक्रेसी आहे, लार्जेस्ट डेमोक्रेसी आहे. अर्थात काय, जगातील सर्वात मोठी लोकशाही पद्धत आपल्या इथे आहे. संसद या ठिकाणी काम करते आहे आणि जे काही लोकशाही पद्धतीचं सर्वात मोठं या ठिकाणी दालन आहे, ज्याला आपण भारतीय संविधान किंवा भारतीय आपली लोकशाही पद्धत या ठिकाणी आपण आहे असं म्हणू, तर लोकशाहीच्या बाबतीत लार्जेस्ट डेमोक्रेसी आपल्या इथे आहे. दुसरा दावेदार असण्याचा दुसरा एक पॉईंट की लार्जेस्ट पॉप्युलेशन, ठीक आहे, म्हणजे सर्वाधिक लोकसंख्या या ठिकाणी मिळेल चायना नंतरची क्रमांक 2ची, ठीक आहे. फास्टेस्ट ग्रोविंग इकॉनॉमी अर्थात काय, ग्रोविंग इकॉनॉमी टॉप 5 लेवलला ऑल इंडियामध्ये, ऑल वर्ल्डमध्ये टॉप 5 मध्ये आपली भारत त्या ठिकाणी ग्रोविंग म्हणजे काय म्हणून आपण त्याला वाढती विकसित अर्थव्यवस्थेकडे ओढण्यात आहे. अर्थात विकसनशीलमधून बाहेर पडण्यासाठी आपण खूप फास्टली ग्रो अप करत आहोत. वी आर नॉट डेव्हलप कंट्री, आपण विकसित नाही आहे, विकसनशीलच्या टप्प्यावर आहोत. अर्थव्यवस्थेचा हा पॉईंट आहे. पण एक या ठिकाणी फास्टेस्ट ग्रोविंग अर्थात विकसनशील कंट्रीजमध्ये सर्वात फास्टेस्ट टॉप 5 मध्ये आपला इंडियाचा क्रमांक लागतो. आणि दुसरं एक गोष्ट की भारत तसं पाहिलं तर भारत हा स्वातंत्र्य जेव्हा झाला तेव्हापासून कमीत कमी 2 वेळा आपल्याला त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी आलेली आहे परमनंट मेंबरची, पण आपण स्वतःहून त्या ठिकाणी ती रिजेक्ट केली. अर्थात त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, ठीक आहे, यांनी त्या ठिकाणी काय केलं आहे, त्या गोष्टीला नकार दिला. सुरुवातीला यामध्ये सहभागी झाले नाही, त्यामुळं ती दावेदारी चायनाकडे गेली. आज चायना त्या ठिकाणी विडका घालून बसलेला आहे. आपल्याला सुद्धा संधी त्या ठिकाणी चायनामुळेच मिळत नाही असं म्हणण्यास या ठिकाणी हरकत नाही. आणि चौथं आणि अत्यंत महत्त्वपूर्ण रिझन आहे की इथे आपण मेन्शन करू शकतो, लार्जेस्ट जे पॉप्युलेशन आहे त्यापैकी एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की जगाच्या एकूण लोकसंख्येमध्ये 15% पॉप्युलेशन हे इंडियामध्ये आहे. मग एवढ्या सारे स्ट्रॉंगेस्ट पॉईंट असताना मग भारत त्या ठिकाणी परमनंट मेंबरचा दावेदार नाही आहे का, तर 100% 101% त्या ठिकाणी भारत हा परमनंट मेंबरचा दावेदार आहे. मित्र हो, अपेक्षा करतो की भारताला त्या ठिकाणी येत्या काही कालावधीमध्ये परमनंट मेंबरशिप मिळावी किंवा मिळेल, ठीक आहे. तो त्यांचा डिप्लोमॅसीचा पार्ट आहे. त्याविषयी अतिरिक्त बोलण्याऐवजी मी या ठिकाणी ही अपेक्षा करतो की आज मी या ठिकाणी दिलेला तुम्हाला व्हिडिओ अत्यंत चांगल्या पद्धतीने समजला असेल. त्या ठिकाणी सेकंड वर्ल्ड वॉरची पार्श्वभूमी आपण मेन्शन केली आहे. सोबत UNSC नेमकं काय आहे, UNSCचा अजेंडा काय आहे, कसा बेस असतो, त्याचे इंटेन्शन काय, उद्देश काय आहे. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला त्या ठिकाणी नॉन परमनंट मेंबर अँड परमनंट मेंबर्स त्यातला डिफरन्स समजावून सांगितलं, त्यांचे इलेक्शन्स कसं होतात हे या ठिकाणी सांगितलं. जे इथे दिसतंय तुम्हाला नकार अधिकार हे सुद्धा त्या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. आता सेकंड वर्ल्ड वॉरची पार्श्वभूमी, आता एक लक्षात घ्या इथे की एवढं सर्व क्लिअर झाल्यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अफगाण आणि तालिबानी हा जो विषय चालू आहे, आंतरराष्ट्रीय जे काही भूमिका आहे हा आपण त्या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येणार आहे.
हे यासाठी मी इथं मेन्शन करतो आहे कारण हे आधी समजल्यानंतरच तुम्हाला तर समोरचा व्हिडिओ समजेल, त्या ठिकाणी त्या कारणाने हा व्हिडिओ तयार केला आहे. मित्र, अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या यशोदीप IAS अकॅडमी अमरावती या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.